नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, बहुप्रतीक्षित अशा पोलीस मेगा भरतीसाठी अखेर कालपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये विविध पदांच्या जवळपास 15,300 प्लस जागांसाठी तुम्ही अर्ज करू शकता, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता याबाबतची जी काही ऑफिशियल माहिती आहे मी तुम्हाला त्या या ठिकाणी सांगणार आहे। डिटेलमध्ये या व्हिडिओबाबतच आपण माहिती घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि मेक शुअर मित्रांनो तुम्ही यातील मॅक्झिमम पदांसाठी अर्ज कराल, कारण यानंतर किती दिवसांनी पुढची जाहिरात येईल याबाबत संदिग्धता आहे, माहिती उपलब्ध नाही आहे। त्यामुळे ही भरती लास्टची आहे असं कन्सिडर करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे। भरपूर जागा आहेत, यानंतर अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होतील, अशा वेळी आत्ताचा लास्ट चान्स आहे असं कन्सिडर करून तुम्ही यासाठी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे। आता विविध जे आस्थापने आहेत किंवा विविध जे युनिट्स आहेत त्यांच्या मार्फत मित्रांनो जाहिरात जी आहे त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। फॉर एक्झाम्पल मुंबई पोलीससाठी तुम्ही बघू शकता एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 28/10/2025 ला, ज्यामध्ये पोलीस शिपाईच्या जवळपास 2459 जागा भरल्या जाणार आहेत। या पदांसाठी अप्लाय करू शकता। पोलीस बॅट्समनच्या 8 जागा आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो कारागृह शिपाईच्या 176 जागा आहेत। अशा प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत किंवा प्रत्येक या ठिकाणी मित्रांनो जे युनिट आहेत, कार्यालय आहेत, त्यांच्या मार्फत सेपरेट जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कोणत्या कार्यालयासाठी किती जागा आहेत किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा आहेत ते पाहू शकता। त्याचबरोबर तुम्हाला पदांनुसार माहिती मिळेल, ज्यामध्ये पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत, वाहन चालकच्या किती जागा आहेत, SRPF मध्ये पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत, पोलीस बॅट्समनच्या किती पदे आहेत आणि कारागृह शिपाईच्या किती पदे आहेत, या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता। हे फार महत्त्वाचं आहे। आता प्रत्येक पदासाठी जर बघितला मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफिकेशन तर कॉमन मध्ये मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे की पोलीस शिपाई असेल, पोलीस शिपाई चालक असेल, बॅट्समन असेल, सशस्त्र पोलीस शिपाई किंवा कारागृह शिपाई यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे, स्पेशली जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि फिजिकल क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवर तुम्हाला आता अर्ज करायचा आहे। ती बाकीची प्रिपरेशन तुम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू करू शकता। पहिले जे पद आहे पोलीस शिपाई, त्यासाठी मित्रांनो कोणकोणती आस्थापने आहेत किंवा कोणकोणते दल आहेत, राज्यातील पोलीस दलातील कोणकोणते घटक आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात किंवा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जवळपास 45 वेगवेगळ्या या ठिकाणी मित्रांनो घटकामार्फत किंवा वेगवेगळ्या आस्थापनामार्फत या ठिकाणी मित्रांनो पोलीस शिपाईच्या जाहिराती या पोलीस शिपाई घटक पदासाठी प्रसिद्ध झालेल्या आहेत। ह्या फक्त पोलीस शिपाई घटक पदासाठी झालेल्या जाहिराती आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा जाहिराती ज्या आहेत त्या इतर पदांसाठी प्रसिद्ध झालेल्या आहेत। सो तुम्ही या बेसिसवर तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न करू शकता। असं काही कंपल्शन नाही की तुम्ही त्या जिल्ह्यामध्येच अप्लाय करणे आवश्यक आहे, इतर जिल्ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता। मात्र लक्षात घ्या, पोलीस शिपाईच्या पदासाठी अप्लाय करताना यापैकी कोणत्याही एकाच आस्थापनेवर तुम्हाला अर्ज करायचा आहे। पुढे बघा, शैक्षणिक अर्हता यासाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 12वीची किंवा त्याचे समकक्ष जे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। समकक्षमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेल्या वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले उमेदवार असतील ते अप्लाय करू शकतील। व्यवसाय शिक्षण मंडळाने जी 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी किंवा 12वीच्या समकक्ष निश्चित केलेले आहेत त्या बेसिसवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे, हे त्यांनी सांगितलं आहे। माजी सैनिकांसाठी 15 वर्ष सेवा झालेली असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। नक्षलग्रस्त भागातील विशेष तरतूद असेल त्या कॅन्डिडेट्सना मात्र या ठिकाणी मित्रांनो 7वी पासवर अर्ज करता येणार आहे। इतरांसाठी 12वी पास असणे आवश्यक आहे। यासाठी वयोमर्यादा पोलीस शिपाई पदासाठी 18 ते 38 वर्ष, ओपनसाठी 33 वर्ष, मागासवर्गीयांसाठी आणि इतर कॅटेगरीला सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही पाहू शकता। शारीरिक पात्रता या ठिकाणी उंची तुम्ही बघू शकता, महिलांसाठी कशा प्रकारे राहील, पुरुषांसाठी उंची आणि छाती कशा प्रकारे राहील हे तुमचं क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता ती म्हणजे तुमचं फिजिकल टेस्ट कशा प्रकारे होणार आहे आणि एज्युकेशनची टेस्ट असणार आहे, जी रिटर्न टेस्ट कशा प्रकारे असणार आहे ती तुम्ही मात्र नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। पोलीस भरतीचे कॅन्डिडेट असाल, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ऑलरेडी त्याबाबतची माहिती असेल। मी फक्त ओव्हरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी देत आहे। आता या ठिकाणी मित्रांनो दुसरं पद आहे ते आहे पोलीस शिपाई चालकचं। या पदासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता, आज अगेन या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी जे घटक आहेत कोणकोणते ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यापैकी कोणत्याही एका घटकामध्ये तुम्ही पोलीस शिपाई चालक पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता। सो या ठिकाणी जर अर्ज करणार असाल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात असेल तर अप्लाय करू शकता किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसऱ्या घटकांसाठी सुद्धा अप्लाय करू शकाल।
यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन अगेन एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त समकक्ष जे क्वालिफिकेशन आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. शारीरिक पात्रता सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यासाठी जे मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही या ठिकाणी पाहणे महत्त्वाचं आहे की तुम्ही दोन्ही ठिकाणी पोलीस शिपाई त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त मेक शुअर तुम्ही एकाच पदासाठी दोन्ही ठिकाणी अप्लाय करणार नाही, त्यामुळे तुमचं कन्फ्युजन होईल, तुमचा अर्ज त्या ठिकाणी मित्रांनो ग्राह्य धरला जाणार नाही आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे मित्रांनो ते पोलीस शिपाई बॅट्समनचं आहे. तिसरं पद आहे या भरतीमधलं. यामध्ये पोलीस आयुक्त नवी मुंबई, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पुणे शहर, बृहन्मुंबई, यवतमाळ आणि गोंदिया या ठिकाणी तुम्हाला जागा पाहायला मिळतील. सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो. यासाठी मात्र एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 10वी उत्तीर्णचं राहणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर फिजिकल क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचे आहेत. हे तिसरं पद राहील. या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. यासाठी वयोमर्यादा बघा 18 ते 38 वर्ष 28 वर्ष राहील ओपनसाठी आणि जे काही क्वालिफिकेशन रिलॅक्सेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. मी फक्त ओव्हरव्ह्यू देत आहे. डिटेलमध्ये आणखी माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता. त्यानंतर चौथं पद आहे मित्रांनो ते सशस्त्र पोलीस शिपाई हे पद आहे. यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे गट आहेत त्यामध्ये पुणेचा असेल, नागपूरचा असेल, धुळे, नागपूर, कोल्हापूर, पुणे, दौंड, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी जे गट क्रमांक आहेत त्या बेसिसवर ही भरती त्या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सुद्धा जर क्वालिफाय तुम्ही होत असाल तर अप्लाय करू शकता. यासाठी सुद्धा एज्युकेशन क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. वयोमर्यादा अगेन सेमच आहे 18 ते 25 वर्ष. माफ करा यासाठी वयोमर्यादा कमी आहे 18 ते 25 वर्ष खुल्या गटासाठी. तर इतरांना 18 ते 30 वर्ष 50 वर्ष आणि असं तुम्हाला त्या ठिकाणी रिलॅक्सेशन मिळत आहे ते तुम्ही पाहू शकता. एका पदासाठी क्वालिफिकेशन फक्त या ठिकाणी मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण राहील, मात्र वयोमर्यादा ही त्यांनी त्या ठिकाणी कमी ठेवलेली आहे. आणि जे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे पुढचं पद असेल ते या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो कारागृह शिपाईचं पद पाहायला मिळतं आहे. हे 5वं पद आहे जे या भरतीमार्फत या ठिकाणी भरलं जाणार आहे, ज्याच्या जागा तुम्हाला या ठिकाणी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथे जे कार्यालय येथे जे कारागृह आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सो यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. ज्यासाठी मित्रांनो एज लिमिट अगेन 18 ते 28 वर्ष राहील ओपनसाठी, ज्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही 12वी पासवर अर्ज या ठिकाणी करू शकता किंवा त्याच्या समकक्ष कोणता असेल जे समकक्ष क्वालिफिकेशन मी ऑलरेडी सांगितलं आहे त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता. सो या पदासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. अशी 5 वेगवेगळी पदे मित्रांनो भरली जात आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही अर्ज किती करू शकता हे फार महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील असं क्लिअरली त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही क्वालिफिकेशन त्या ठिकाणी चेक करून ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार असाल त्या ठिकाणी एकाच ठिकाणी कृपया अप्लाय करा एका घटकासाठी. हे मी या ठिकाणी म्हणत आहे. दुसऱ्या घटकासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्याचं एक्झाम्पल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेश यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह अशा एकूण 5 पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त 1 याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदाकरता स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. सो तुम्ही 5 अर्ज करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. सो जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही 10वी उत्तीर्ण सुद्धा असणार आहे. बॅट्समन पदासाठी अप्लाय करू शकता आणि इतर पदांसाठी 12वी उत्तीर्ण हा क्रायटेरिया आहे. त्या बेसिसवर 5ही ठिकाणी तुम्ही 5 अर्ज त्या ठिकाणी मित्रांनो करू शकता. मात्र लक्षात घ्या एकाच घटकामध्ये डबल अर्ज करू नका. तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. सो या बेसिसवर मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. ऑफिशियल त्यांची जे नोटिफिकेशन आहे त्यामध्येच ही माहिती अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. आता इतर काही गोष्टी ज्यामध्ये 29/10/2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. 30/11/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ते करू शकता. यामध्ये पोलीस शिपाईसाठी किंवा इतर पदांसाठी कोणत्याही अप्लाय करणार असाल तर खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फॉर्म पे आहे. मागासवर्गीयांना 350 रुपये फॉर्म पे आहे. कोण जर 5 अर्ज करणार असाल तर 5 × 450 इतकी फी तुमची त्या ठिकाणी मित्रांनो होईल, कारण प्रत्येक पदासाठी या ठिकाणी तुम्हाला सेपरेट अर्ज करायचे आहेत. सो त्या बेसिसवर तुमची तयारी असणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक चांगली संधी आहे मित्रांनो. सांगितल्याप्रमाणे अनेक दिवसानंतर प्रॉब्ली पुढची जाहिरात येऊ शकते. या बेसिसवर तुम्ही ही लास्टची संधी असं कन्सिडर करून तुमच्यासाठी सुवर्ण संधी हे तुम्ही मान्य करून या ठिकाणी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे. जर क्वालिफाय होत असाल तर 5ही ठिकाणी अर्ज करा. प्रॉब्ली बॅट्समन हे पद याच्यासाठी जागा कमी आहेत, हे स्किप करून तुम्ही इतर पदांसाठी प्रयत्न करू शकता. मात्र जर करणार असाल तर बॅट्समनसाठी सुद्धा प्रयत्न तुम्ही करू शकता. नोकरी मिळवणे फार इम्पॉर्टंट आहे. त्या बेसिसवर तुम्ही तयारी करणे इम्पॉर्टंट आहे. या बेसिसवर आणखीन काही क्वेश्चन्स तुमचे असतील या रिलेटेड तर तुम्ही नक्की क्वेश्चन ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कोणता सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर तोही मी त्या ठिकाणी घेऊन येईन. या भरतीबाबत डाऊट असतील तर नक्की ते कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा.
अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.